बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आपल्यासोबत. काय सांगाल खैरे साहेब, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, तुमचा वाढदिवस खडकेश्वर मंदिरात जे आहेत आपण अभिषेक माझा घातला. 1 तारखेला 1 जानेवारीला वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी खडकेश्वर महादेवाला, जे आमच्या छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत आहे, ऐतिहासिक ग्रामदैवत आहे, तर त्यामुळे तिथे दरवेळेस आम्ही लघुरुद्र अभिषेक करतो. मोठा अभिषेक 2 तास लागले आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतला. काय प्रार्थना केली, काय साकडं घातले? नाही, प्रार्थना तर मी हीच करणार ना, की माझ्या उद्धव साहेबांना, माझ्या राजसाहेबांना दोघांनाही मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सगळ्या महापालिका त्यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली येऊ दे आणि इकडे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मशालचा विजय होऊ दे, ही मी प्रार्थना केली देवाला. बरं, संभाजीनगर महानगरपालिके अंतर्गत तुम्हाला विचारात घेतलं नाही उमेदवारी देताना, असाही तुमचा आरोप आहे. नसलं तरी काय हरकत नाही, विचारात जर नाही घेतलं हरकत नाही, कधीतरी त्या ठिकाणी परत विचारात घ्यावं लागेल अशी माझी परिस्थिती आहे. कधीतरी मला त्या ठिकाणी माझ्यापुढे यावंच लागेल त्यांना, ज्यांनी नाही विचारात घेतलेले. आता थोडं काही अडचणी आल्या की ते धावत पडत माझ्याकडे येतील. अडचणी येण्यासारखं असतंच ना काही ना काहीतरी, म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे धावत येतील आणि बघू मग. पण मी माझ्या पक्षाचं काम करणार, जे उमेदवार सामनामध्ये आले त्यांचं मी काम करणार आहे. पण खैरे साहेब, तुम्ही ज्येष्ठ येत आहे, तर 10 वर्षानंतर महानगरपालिका निवडणूक आली, तुमचेही कार्यकर्ते इच्छुक होते, पण तुमच्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. आता असं आहे ना, जे म्हणजे यादी तयार करतात, काही लोकांकडनं चूक झालेली आहे, मी मान्य करतो. अनेक महिला माझ्याकडं कालही रडत होत्या, परवाही रडत होत्या येऊन. महिला आघाडीला तिकीटच दिलं नाही. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की महिला आघाडीने तिकीट द्या, पण याने काही ते तिकीट काही लोक महिला आघाडी दिलेलंच नाही आहे. आणि त्याचप्रमाणे मग त्यांची समजूत मला करावं लागते ना. काही लोकांना त्या ठिकाणी त्यांचे वार्ड असताना सुद्धा त्यांनी दिलं नाही, बाहेरचे माणसं आणले. तर त्यामुळे मला आता त्यांचे मला त्यांची खुशामत करावं लागेल, मला त्यांना समजून सांगावं लागेल, ही परिस्थिती माझ्यावर आलेली आहे. पण असं अंबादास दानवे काय करतात? नाही, मी त्यांचं नाव पण नाही घेत, मला त्यांचं नाव पण घ्यायचं नाही. आपण बघतोय रशीद मामूंना जे तुम्ही विरोध केला होता, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली. संपला तो मामू, संपला. आता काही विशेष काही नाही त्याचं. तुमच्याच पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. मी पूर्ण आमच्या 99 वार्ड आहे, त्यापैकी 2 काही झाले नाही. मला वाटतं की 97 वार्ड असतील, 97 वार्डामध्ये मी जाणार, परंतु एका वार्डात जाणार नाही, मामूच्या वार्डात जाणार नाही मी. बरं, आपण कालपासून बघतोय शिंदे गटाचे मी पण स्वाभिमानी आहे ना, इतक्या वर्षापासून काम करतो. माझा काही अधिकार नाही आहे? मी जे सांगितलं ते माझा काही अधिकार नाही का काय? पण ठीक आहे, आता हे जर मनमर्जी चालली असेल जाऊ द्या, आमच्या उद्धव साहेबांच्या तर काही हे नाही, पार्ट नाही आहे. उद्धव साहेब पूर्णपणे मुंबई महापालिका, ठाणे महापालिका त्यामध्ये बिझी होते, आम्ही त्यांना त्रास दिला नाही. पण इथे तो वेळ पाहून इकडे कोणी काहीतरी आपलं स्वतःच म्हणतं की नाही आम्ही उद्धव साहेबांना विचारलं, हे केलं, काय बोलत नाही. ही तक्रार तुम्ही उद्धव ठाकरे करणार आहे? ते ॲटोमॅटिकली तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे गेली. बरं, आपण भाजपातील नाराजी नाट्य पाहतोय. काल जे ते प्रचंड भाजपनं मी हे सांगेल की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं चाललं आहे, तुम्हीच विचार करा. तुम्ही जगाचे नेते झाले आणि आता खाली काय चाललं हे तुम्ही लक्षात ठेवा. कधी पाठीमागे पाहायचं असतं काम करताना. आपण पाठीमागे आपण पाहिलं तर आहेत का कार्यकर्ते, बरोबर नाही. ते कार्यकर्त्यांना सांभाळा आणि ते हे करा. म्हणून त्यांचं चाललं असेल तर ठीक आहे, होऊ द्या त्यांचं काय आपलं. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत माजी खासदार चंद्रकांत खैरे होते, ज्यांनी आपले संवाद साधला. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.